नमस्कार. आजच्या भागात आपण पाहूयात गुरुजींची त्यांच्या गुरुसोबत झालेली भेट आणि साधकाश्रमी ते कशा पद्धतीने दाखल झाले. गुरुजी काशीवरून माघारी आल्यानंतरही लग्नास तयार होईनात म्हटल्यावर लहान बंधू श्री लक्ष्मणराव यांच्या लग्नाचा विचार सर्वजण करू लागले. त्यांच्यासाठी पुण्याचे स्थळ आले. योगायोगाने त्यांचे लग्नही जमले व पुणे मुक्कामी करण्याचे ठरले. या गोष्टीचा गुरुजींना फार आनंद झाला. या निमित्ताने पुण्याला जायला मिळेल व सद्गुरूची भेटही घेता येईल असे गुरुजींना वाटू लागले. गुरुजी लग्नातील वऱ्हाडींबरोबर पुण्याला येऊन पोहोचले. पुण्यात आल्याबरोबर श्री विनायक महाराज साखरे तथा दादा कुठे राहतात याची गुरुजींनी माहिती घेतली. लग्न पार पडले. सर्वजण परत माघारी सोनपेठला जाण्यास निघाले, पण गुरुजी मात्र म्हणाले, तुम्ही सर्वजण पुढे चला, मी मागावून येतो. वऱ्हाडी मंडळींना निरोप देऊन गुरुजी शोधत शोधत दादांच्या घरी येऊन पोहोचले. परंतु दादा कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने कोकणात गेल्याचे व 2 दिवसानंतर येणार असल्याचे त्यांना समजले. गुरुजींनी तोपर्यंत पुण्यातच थांबण्याचा निर्णय घेतला. 2 दिवसांनंतर गुरुजी पुन्हा दादांच्या घरी गेले. दादा परगावून आले होते, परंतु कीर्तनासाठी पुण्यातील एका मंदिरात गेले होते. गुरुजी दादांच्या भेटीसाठी त्यांना शोधत शोधत त्या मंदिरात पोहोचले. तेथे दादा मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे विन या ओळीवर कीर्तन करत होते. गुरुजींनी कीर्तन ऐकले व ते भारावून गेले. कीर्तन संपल्याबरोबर दादांच्या पाठीमागे गुरुजी धावत धावत निघाले. तोपर्यंत दादा लगडी पुलावर पोहोचले होते. गुरुजी दादांच्या समोर गेले व त्यांच्या समोर पदर पसरला आणि म्हणाले, मी मराठवाड्यातून कोमटी समाजाचा मुलगा तुमच्या भेटीसाठी इथपर्यंत आलो आहे. मला तुम्ही पदरात घ्या, मला तुम्ही शिष्य करून घ्या, मला अध्यात्मातलं शिकवा. अचानकपणे समोर आलेल्या गुरुजींना पाहून दादा गोंधळून गेले. परंतु गुरुजींची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून दादांनी शिष्य करून घेण्यास मान्यता दिली व आपल्या आळंदीच्या साधक आश्रमात गुरुजींना येण्यास सांगितले. परमपूज्य श्री शंकरानंद सरस्वती स्वामींच्या आज्ञेनुसार गुरुजी अलंकापुरीत तर दाखल झालेच. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव ग्रंथामध्ये म्हटल्याप्रमाणे, जे भेटली याची सवे पुरती उपायाचे धावे, प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये, अशी अवस्था होऊन श्री गुरु साधक एकच होतात. त्याप्रमाणे दादा व गुरुजी यांच्यात नाते पुढच्या काळात तयार होणार होते. यासाठीच जणू मोठ्या प्रयत्नाने गुरुजी साधकाश्रमात दाखल झाले होते. श्री गुरुच साधकाच्या अंतःकरणात ज्ञानरूपाने निवासित होतात. अलंकार आणि सोने जसे एकच, तथा चंद्र आणि चांदणे यात जसे एकत्व, तसे गुरु शिष्यात असते. तशीच अवस्था येथे दादा व गुरुजी यांच्यामध्ये तयार झाली होती. या पुढील भागामध्ये आपण श्रेष्ठ गुरु शिष्य परंपरा पाहणार आहे. धन्यवाद.